मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम। उद्या दिनांक 30 तारखेला अहिल्यानगर शहरामध्ये, शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एक सय्यद फैजल नावाच्या माणसाने टिपू सुलतान सेना महाराष्ट्र अहमदनगर ह्या संस्थेअंतर्गत शारीरिक सौष्ठाची परीक्षा आणि शारीरिक सौष्ठाची स्पर्धा आशा टॉकीज चौकामध्ये सायंकाळी 6 वाजता भरवलेली आहे। त्यांनी स्पर्धा भरवली याला माझा विरोध नाही। त्यांनी टिपू सुलतान सेना नावाची संघटना काढून त्या संघटनेअंतर्गत हा फैजल नावाचा माणूस ती स्पर्धा भरवतोय। मित्रांनो टिपू सुलतान हा अतिशय क्रूर आणि निर्दयी मुघल राजा होता, ज्यांनी हिंदूंवर अनंगित ॲट्रॉसिटीज अनंगित अत्याचार संपूर्ण हिंदू समाजावर केला। टिपू सुलतानने काय केलं याचं संपूर्ण हिंदू समाजाला आणि महाराष्ट्रामध्ये असलेली स्वतःला हिंदूवादी म्हणणारी सरकार यांना सांगायची गरज नाहीये। मित्रांनो महाराष्ट्राचं कर्नाटक झालेलं आहे काय? टिपू सुलतान सेना नावाच्या संस्थेअंतर्गत जर असे कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी हे लोक तत्पर आहेत, हे लोक तयार झालेले आहेत, तर भविष्यामध्ये औरंगजेब आणि अकबरच्या नावाखाली सुद्धा संस्था निघतील। मोहम्मद बिन कासिम आणि मोहम्मद गजनवीच्या नावे सुद्धा संस्थान निघतील आणि ह्या संस्थान असेच उपक्रम भरवून परत यांनी जे कार्य केलं त्या कार्याचा कुठेतरी वाहावाहा करताना आपल्याला दिसतील। मला सरकारला, नगरच्या स्थानिक प्रशासनाला, नगर एसपी यांना, कोतवाली हद्दचे जे निरीक्षक आहे चंद्रशेखर यादव यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही अशा कार्यक्रमांना किंचितही प्रोत्साहन देऊ नका आणि हा कार्यक्रम तिकडे भरेल आणि हा कार्यक्रम तिकडे पार पडेल हे पाप नगरच्या अहिल्यानगरच्या मध्यवर्ती भागामध्ये घडेल याचे तुम्ही हिस्सेदार होऊ नका। मला सरकारला ही विनंती आहे की त्वरित हा कार्यक्रम थांबवावा आणि हिंदूंच्या भावनेची कुठेतरी आदर आणि सन्मान व्हावा। धन्यवाद।